सिंपल स्टिचेस वापरत तुम्ही हा 3D रोज बनवू शकता. उरलेल्या लोकरीतून काही मिनिटात तुम्ही हा 3D रोज तयार करू शकता आणि बिगिनर असणार तर तुम्ही नक्कीच हा 3D रोज बनवून बघा. तो खूप सोपा आहे बनवण्यासाठी. हे 3D रोज आपण बॅगवरती पॅचवर्क म्हणून, ड्रेसवरती, परत अजून आपण तोरणपट्टीलासुद्धा किंवा हँगिंग वॉल हँगिंग बनवतो त्याच्यावरती पण आपण हे असे 3D रोज बनवून आपण त्याच्यावरती वॉल हँगिंगचे जे प्रोजेक्ट असतात त्याच्यात पण आपण याचा वापर करू शकतो. बॅक चार्म म्हणून पण वापर करू शकतो. इथे आपण जे साहित्य वापरणार आहे त्याच्यामध्ये पिंक कलरचा, व्हाईट कलरच्या लोकरीचे बंडल वापरणार आहोत आपण, ओसवाल कंपनीचे. आणि इथे एक सीझर, 1.75 mm चा हुक, एक नीडल आणि चिटकवण्यासाठी ग्लू किंवा तुमच्याकडे ग्लूगन असेल तर त्याच्यानेही चिटकू शकता तुम्ही. तर आपल्याला एवढ्या साहित्याची गरज लागणार आहे. आणि ही नीडल पण आपल्याला, जर तुम्हाला ग्लू नसेल तर तुम्ही नीडलने, लोकरच्या साहाय्याने आणि नीडलच्या साहाय्याने तुम्ही ते फूल शिवू शकता. तर असं साहित्याची आवश्यकता आहे आपल्याला. चला तर मग बनवूया आपण 3D रोज. इथे आपण पिंक कलरची यान घेतली आहे. तुम्हाला जे कलर कॉम्बिनेशन आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. इथे आपण स्लिप नॉट बनवून घेऊया. आपण स्लिप नॉट बनवले. आता नेक्स्ट आपण चेन बनवूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता आपल्याला 105 आपल्याला चेन बनवून घ्यायची आहे. तर आपण 105 म्हणजेच 105 चेन बनवून घेऊया. इथे मी 105 चेन बनवून घेतले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करायची आहे, ती म्हणजे पहिल्या 1 2 ह्या 2 चेन स्किप करून तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला, तिसऱ्या स्टिचमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे. हाफ डबल क्रोशा करायचा आहे. पहिल्या 2 चेन स्किप करून तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे, काम करायचं आहे. आता आपल्याला नेक्स्ट चेनवरती पण हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे. पुन्हा नेक्स्ट चेनवरती हाफ डबल क्रोशा, पुन्हा नेक्स्ट चेनवरती हाफ डबल क्रोशा, प्रत्येक चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे. आता आपण ही पूर्ण चेन हाफ डबल क्रोशाने कंप्लीट करून घेऊया आणि आपण लास्टला भेटू. ही लाईन कंप्लीट केली आहे. आता आपल्याला नेक्स्टमध्ये 1 चेन घ्यायची आहे, टर्न करायचं आहे आणि आपल्याला 6 चेन घ्यायची आहे. 1 2 3 4 5 6. आता आपल्याला इथे 2 चेन स्किप करायचे आहे. 1 2 इथे 2 चेन स्किप करायचे, 1 2 आणि तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला हाफ चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे.
तिसऱ्या चेनमध्ये आपण डबल क्रोशा केला. आता पुन्हा आपल्याला इथे 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3. नेक्स्ट पुन्हा आपल्याला 2 चेन स्किप करायचे आहे. 1 2 आणि थर्ड चेनवरती आपल्याला वर्क करायचं आहे डबल क्रोशाचं. पुन्हा आपल्याला इथे 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि नेक्स्ट 2 चेन आपल्याला स्किप करायचे आहे. 1 2 आणि तिसऱ्या चेनवरती आपल्याला स्टिचवरती आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. वन 2 3. पुन्हा 2 चेन स्किप. थर्ड चेनवरती आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. असं आपण पूर्ण लाईन कंप्लीट करून घेऊ. पहिले आपल्याला 6 चेन घ्यायचे आहे. 2 चेन स्किप करायच्या. तिसऱ्या चेनवरती म्हणजे स्टिचवरती आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. 3 चेन घ्यायचे आहे. पुन्हा आपल्याला 2 चेन स्किप करून तिसऱ्या नंबरच्या चेनवरती आपल्याला डबल क्रोशा. पुन्हा 3 चेन. सेम आपल्याला पूर्ण कंप्लीट करायची ही लाईन पूर्ण करून घेऊ. हे कंप्लीट करून घेतलं आपण. आता आपण इथे 1 चेन घेणार आणि टर्न करायचं आहे आपल्याला. इथे आपल्याला आता 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3. इथे 3 चेन घेतल्यानंतर आपल्याला हा जो पेस आहे इथे आपल्याला 4 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा, चौथा डबल क्रोशा. आता आपल्याला पुन्हा या नेक्स्ट पेसमध्ये आपल्याला 4 डबल क्रोशे करायचे आहेत. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा आणि हा चौथा डबल क्रोशा. आता पुन्हा नेक्स्ट स्टिचवरती पुन्हा आपल्याला 4 डबल क्रोशे घ्यायचे आहे. म्हणजे पुढच्या जागेमध्ये पेसमध्ये आपल्याला 4 डबल क्रोशे करायचे आहेत. पहिला झाला. आता हा दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा आणि आता हा चौथा डबल क्रोशा. आता आपण ह्या चौथ्या पण जागेमध्ये 4 डबल क्रोशा करणार आहोत. स्किप बिलकुलच करू नका पुढे, कारण स्टेप चेंज होणार आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ कंप्लीट बघा. 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा आणि हा 4 डबल क्रोशा. आता इथे पहिल्या पेसमध्ये, दुसऱ्या पेसमध्ये, तिसऱ्या आणि चौथ्या अशा 4 पेसमध्ये आपण सेम 4 डबल क्रोशे घेतले. स्टार्टिंगला 3 चेन घेतली आणि प्रत्येक जागेत आपण पेसमध्ये 4 डबल क्रोशा करून घेतले आहेत. आता आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता हे 4 कंप्लीट झाले. 4 पेस कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला इथे 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 आणि आता इथे सेम पेसमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. स्लिप स्टिच घ्यायची. 4 जागेत आपण 4 डबल क्रोशा घेतले आणि लास्टला सेम जागेमध्ये स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता पुढच्या ह्या जागेमध्ये पण आपल्याला एक स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि
ह्याच जागेत आपल्याला 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि आता आपल्याला ह्या सेम जागेमध्ये 3 डबल क्रोशे करायचे आहेत. ह्या सेम जागेत 3 डबल क्रोशे करायचे आहेत. 1 2 3 आता आपल्याला ह्या पेसमध्ये आपण 3 डबल क्रोशे केले. तर आता हा जो डबल क्रोशाचा खांब आहे, हा डबल क्रोशा, तर याच्यावर आपल्याला 2 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. खांबावरती, या डबल क्रोशेच्या खांबावरती आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे आहे. सेम ठिकाणी, सेम पेसवरती आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे. हे बघा, असे पहिल्या पेसमध्ये आपण चेन घेतली आणि हे 3 डबल क्रोशे केले आणि हा जो खांब आहे डबल क्रोशेचा, म्हणजे ही जी लाईन आहे डबल क्रोशेची स्टिच, त्याच्यावरतीच आपल्याला 2 डबल क्रोशे सेम ठिकाणी घ्यायचे. आता आपल्याला नेक्स्ट पेसमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे करायचे आहेत. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा आणि हा तिसरा डबल क्रोशा. आता आपल्याला इथे 3 चेन घ्यायचे आहेत. 3 डबल क्रोशे झाल्यानंतर आपल्याला 3 चेन घ्यायचे आहेत आणि सेम पेसमध्ये इथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. तर ही आपली एक पाकळी झाली. 2 पेस मिळून आपली एक पाकळी तयार झाली आहे इथे. आता आपण सेकंड पाकळी बनवूया. तर सेकंड पाकळीला पण आपल्याला दुसऱ्या जागेत म्हणजे पेसमध्ये स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3. मग याच्यात पण आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे. 1 2 आणि 3. आता हे 3 डबल क्रोशे झाले. आता ह्या डबल क्रोशावरती आपण 2 डबल क्रोशे करणार आहोत. सेम ठिकाणी, सेम स्टिचमध्येच आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे आहेत. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा आणि आता ह्या नेक्स्ट जागेत आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहेत. 1 2 3. आता हे 3 डबल क्रोशे झाले. तर मग आता आपण याला 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 आणि सेम जागेतच आपल्याला पेसमध्ये स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता ही आपली दुसरी पाकळी तयार झाली. पहिली, दुसरी. आता नेक्स्ट जागेत पण आपल्याला एक स्लिप स्टिच घ्यायची आहे. 1 2 3 आणि तुम्हाला अशा 5 पाकळ्या बनवायच्या आहेत. तुम्हाला अशा 5 पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. जसे ही सेम पॅटर्न बनवली त्याच पद्धतीने आपल्याला 5 पॅटर्न बनवायचे आहे. मी एक पेटल अजून बनवून दाखवते पाकळी. आता आपण ह्या 3 चेन घेतल्या. सेम ठिकाणी 3 डबल क्रोशे करायचे आहेत. 1 2 3. ह्या डबल क्रोशावरतीच आपल्याला 2 डबल क्रोशे सेम ठिकाणी घ्यायचे आहेत. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा. आता नेक्स्ट पुन्हा आपल्याला नेक्स्ट जागेत इथे 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 1 2 3
आणि हे थ्री डबल क्रोशे झाले. आता आपल्याला 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि सेम ठिकाणी आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. सेम ठिकाणी आपल्याला इथे स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता पुन्हा नेक्स्ट जागेत आपल्याला एक स्लिप स्टिच घेऊन पुन्हा सेम तेच वर्क करायचं आहे. इथे मी ह्या 3 पेटल बनवल्या. 1 2 3 हे स्टार्टिंगची मोठी पेटल येते आणि यानंतरच्या आपण 3 पेटल बनवल्या. अजून 2 पेटल बनवायचे. एकूण असे आपल्याला 5 पेटल बनवायचे आहे. तर आपण 2 पेटल बनवून घेऊया. आता इथे आपण लास्टला ह्या 5 पेटल बनवून घेतल्या. 1 2 3 4 5. तर इथे आपण लास्टला जी स्लिप स्टिच घेतली आहे, इथे सेम ठिकाणी आपण जी स्लिप स्टिच घेतली आहे तिथे आपल्याला व्हाईट कलरचे यान लोकर जॉईन करायचे आहे. तुम्ही इथे कट करून त्याच ठिकाणी जॉईन करून घेऊ शकता. मी इथे डायरेक्ट जॉईन करते. हे बघा, हा जो लूप आहे त्याला थोडं सैल किंवा थोडंसं नॉर्मल टाईट करून घ्या आणि हा व्हाईट कलरच्या यानला त्याच्यामध्ये थोडासा दोरा जास्त सोडून व्हाईट कलरच्या यानला या लूपमधून ओढून घ्यायचं आहे आणि जो पिंक कलरचा लोकरीचा धागा आहे मागे त्याला ओढून टाईट करून घ्यायचं आहे. आलं लक्षात? टाईट करायचं आहे त्याला आणि पुन्हा आपल्याला हा मागचा पिंक कलरचा आणि हा व्हाईट कलरचा लोकरीचा धागा ॲड करून घ्यायचा आहे. थोडंसं आपण ह्या लोकरीला व्यवस्थित दोन्ही लोकरींना टाईट करून घ्यायचं आहे आणि एक स्लिप स्टिच पुढच्या पेसमध्ये घ्यायची. ही स्लिप स्टिच आपल्याला पुढच्या पेसमध्ये घ्यायची. आता इथे आपल्याला 4 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4. इथे आपण स्लिप स्टिच घेतली एंडिंगला आणि व्हाईट कलरची यान जोडून घेतली लोकर. नेक्स्ट जागेत आपण पुन्हा एक स्लिप स्टिच घेऊन 4 चेन घेतले आहेत. आता आपल्याला ह्या पेसमध्ये 4 टाईम ट्रिपल क्रोशा करायचा आहे. आता आपण इथे ट्रिपल क्रोशा करणार आहे. आपण आता हुकवरती 2 वेढे घ्यायचे. हुकवरती 2 वेढे घ्यायचे आणि मग आपल्याला ह्याच स्पेसमध्ये पुन्हा ट्रिपल क्रोशा करायचा. पहिल्या 2 वेढ्यांमधून हुक काढला, नंतर दुसऱ्या 2 वेढ्यांमधून हुक काढला, नंतर तिसऱ्या 2 वेढ्यांमधून हुक काढलं. असे आपले हे पहिला ह्या 3 चेनला काउंट 4 चेन घेतले यांना काउंट करायचं नाही आहे. आपल्याला स्पेशल 4 ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे आहे. आता हा पहिला ट्रिपल क्रोशा झाला, हा दुसरा ट्रिपल क्रोशा, आता हा तिसरा ट्रिपल क्रोशा आणि आता हा चौथा ट्रिपल क्रोशा. इथे आपण लूप ओढून मागच्या दोन्ही या कट करून घेऊ. यान कट करून घेतली. आता आपल्याला हा जो डबल क्रोशा दिसतोय तिथे आपल्याला पुन्हा एक ट्रिपल क्रोशा घ्यायचा आहे. आता ह्या पेसमध्ये घेतले आपण 4 ट्रिपल क्रोशे. आता ह्या डबल क्रोशेमध्ये आपल्याला इथे आपल्याला ट्रिपल क्रोशा घ्यायचा आहे. आता आपण हा ट्रिपल क्रोशा घेतला ह्या डबल क्रोशेवरती. आता आपल्याला इथे पिकोट बनवायचा आहे, तर त्याच्यासाठी 2 चेन घ्यायच्या. 1 2 आणि हा जो पुढचे 2 लूप आहेत
हे, तर त्याच्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची तिथून. ही झाली स्लिप स्टिच. हा झाला आपला पिकोट तयार. आता पुन्हा आपल्याला सेम स्टिचमध्येच जिथे आपण या डबल क्रोशावरती आपण जिथे ट्रिपल क्रोशा घेतला, पिकोट बनवला, तिथे सेम आपल्याला ट्रिपल क्रोशा घ्यायचा आहे दुसरा. पहिला, दुसऱ्या वेढ्यातून, तिसऱ्या वेढ्यातून. हा झाला आपला पिकोट तयार. आता आपल्याला इथे पुन्हा 4 ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे. पहिला ट्रिपल क्रोशा, दुसरा ट्रिपल क्रोशा, हे 2 ट्रिपल क्रोशे पुढच्या पेसमध्ये केले. तिसरा ट्रिपल क्रोशा, आणि हा चौथा ट्रिपल क्रोशा. आलं तुमच्या लक्षात? इथे स्टार्टिंगला आपण लोकर चेंज केल्यानंतर 4 चेन घेतल्या, मग 4 ट्रिपल क्रोशे घेतले, आणि हा जो मधला डबल क्रोशा आहे तिथं 1 ट्रिपल क्रोशा करून पहिले पिकोट बनवून घेतले 2 चेन आणि स्लिप स्टिच घेऊन, आणि मग त्याच्यातच सेम ठिकाणी आपण 1 ट्रिपल क्रोशा पुन्हा केला. आता नेक्स्ट जागेत आपण 4 ट्रिपल क्रोशा केले आहेत. आता इथे आपण हे कंप्लीट झाल्यानंतर आपण इथे 4 चेन घेऊया. 1 2 3 4, आणि इथे आपण सेम जागेत स्लिप स्टिच घ्यायची आहे. आणि पुन्हा आपल्याला नेक्स्ट पेसमध्ये जागेत स्लिप स्टिच घ्यायची आहे. ही आपली एक पाकळी तयार झाली. आता आपण नेक्स्ट पाकळी पुन्हा बनवूया. पुन्हा आपण इथे पुन्हा 4 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4, 4 ट्रिपल क्रोशे करून घेऊया आपण. पहिला ट्रिपल क्रोशा, दुसरा ट्रिपल क्रोशा, तिसरा ट्रिपल क्रोशा, चौथा ट्रिपल क्रोशा, आणि इथे डबल क्रोशावरती पहिला ट्रिपल क्रोशा करूया. आणि आता आपल्याला इथे एक पिकोट बनवायचा आहे. पहिले 2 चेन, मग ह्या पुढच्या 2 लूपमधून हुक ओढून लोकर ओढून घ्यायची हुकनी, आणि स्लिप स्टिच घ्यायची आहे. आणि आता आपल्याला सेम ठिकाणीच अजून एक ट्रिपल क्रोशा करायचा आहे ह्या डबल क्रोशामध्ये. आता आपला हा पिकोट झाला इथे. आता नेक्स्ट जागेत आपल्याला 4 ट्रिपल क्रोशा करून घ्यायचे आहेत. 1 ट्रिपल क्रोशा, 2 ट्रिपल क्रोशा, 3 ट्रिपल क्रोशा, आणि 4 ट्रिपल क्रोशा. आणि आता इथे 4 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4, आणि सेम ठिकाणी इथे स्लिप स्टिच घ्यायची. नेक्स्ट जागेमध्ये पण आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची. ह्या झाल्या आपल्या
ही स्टार्टिंगची आपली पेटल झाली आहे मोठी, आणि मग आपण ह्या 4 पेटल बनवल्या. आता ह्या ज्या तुम्हाला ट्रिपल क्रोशाच्या ज्या आपण ही एक पाकळी बनवली फर्स्ट, सेकंड, अशा आपल्याला या टोटल व्हाईट कलरच्या ट्रिपल क्रोशाच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आपण ह्या पूर्ण कंप्लीट करून घेऊ. व्हाईट पाकळ्या पूर्ण इथपर्यंत कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. आता इथे लास्टला ही जी 1 पेस आहे, याच्यामध्ये आपल्याला 4 ट्रिपल क्रोशा झाल्यानंतर आपण इथेच आपण खालून 1 2 3 4 नंबरच्या चेनमध्ये आपण ट्रिपल क्रोशा करणार आहोत. आता इथे आपल्याला पिकोट करायचं आहे. 1 2 आणि पिकोट करून घ्यायचं आहे इथे. आता सेम त्याच ठिकाणी ट्रिपल क्रोशा घ्यायचा आहे. आता आपल्याला इथेच पुन्हा पुढच्याच्या 4 ट्रिपल क्रोशा करून घ्यायचे आहेत. पहिला, दुसरा, तीन ट्रिपल क्रोशे झाले. आता चौथा लास्टचा ट्रिपल क्रोशा करूया आपण. आता इथे 4 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4 आणि सेम त्या स्पेसमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आणि 1 चेन घेऊन थोडी यान मोठी ठेवायची आहे आपल्याला. तुम्ही याला ग्लूने किंवा ग्लूगनने किंवा B7000चा जो ग्लू येतो त्याच्याने पण तुम्ही याला चिटकू शकता, नाही तर याला तुम्ही शिवू पण शकतात. त्याच्यासाठी आपण थोडीशी इथे लूप मोठा करून यान थोडीशी मोठी ठेवून शिवून घ्यायची, कट करून घ्यायची. आता आपण हा 1 चेन घेतल्यानंतर आपण लोकर ओढून टाईट करून घ्यायची. हे बघा असं झालं इथे. ह्या व्हाईट कलरच्या पाकळ्या आणि ही टेल याच्यामध्ये मी सुई ओवून घेते. आपण ह्या पिंक कलरच्या उरलेल्या लोकरीला पण हाईड करून घ्यायचं. मी ही जी आपण लोकर कट केली होती तिथे आपण सुई ओवून घेतली आहे. आता तुम्हाला जर ग्लू लावायचा असेल तर तुम्ही इथे ग्लू लावून असं लोकरीला आपण गुंडाळत जायचं ह्या पाकळ्यांना, आणि लोकर चिटकवत पण जायची, ग्लू लावून चिटकवत जायचं आहे सगळ्या पाकळ्यांना असं. पण आता मी इथे शिवणार आहे लोकरीनेच. इथे हे बघा असं टर्न करायचं आहे बरोबर. हा पहिल्या पाकळीचा जो
मोठा पीस आहे तो असं सेम ह्या पाकळीपर्यंतच यायला पाहिजे. मग नेक्स्ट पाकळी आपण स्टार्ट करणार. थोडं टाईट करायचं आहे. मग नेक्स्ट पाकळी एक एक पाकळी व्यवस्थित आपण गुंडाळत जायची. हा जो खालचा पार्ट आहे तो पण आपल्याला व्यवस्थित एकाच साईजमध्ये यायला पाहिजे. असं असं वरती दिसेल. हे बघा आलं. आता आपण इथे लास्टला थोडं पॅक धरायचं आणि इथे सेम ह्या इथे आपल्याला स्टार्टिंगच्या या पाकळीच्या इथून आपण सुई टाकून पॅक करून घ्यायचा. आधी हा एंडिंगचा भाग पॅक करायचा आहे. आता सेम याच ठिकाणी आपण इथे लोकर सुई टाकून सर्व भागांमधून आपण व्यवस्थित सुई दुसऱ्या साईडला काढायची. आलं लक्षात. आता आपण यांना व्यवस्थित सर्व साईडनी पॅक करून घेऊ. एकदा आपण याला व्यवस्थित मधल्या साईडने आपण टाकून वरच्या साईडला सुई काढूया पॅक करण्यासाठी टाईट. पुन्हा त्याच ठिकाणाहून खालच्या साईडला काढायची आपल्याला सुई. असं आपलं फ्लावर दिसणार आहे. व्यवस्थित सर्व साईडने आपण पॅक करून घ्यायचं आहे. आपल्याला हे फ्लावर व्यवस्थित सर्व बॅक साईडनी थोडं पुढे असं व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे. ओके. लास्टला इथे आपण यान कट करून घ्यायची. आता हे आपलं रोज फ्लावर
तयार झाला आहे. याच्या पाकळ्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या. तुम्ही इथे स्पेल तयार करून लावू शकता. तुम्ही प्रोजेक्टमध्ये बॅगला लावण्यासाठी वगैरे तुम्हाला जा हे फ्लावर स्टिक पण यूज करून तुम्ही हे फ्लावर्स तुम्ही त्याच्यामध्ये अटकवू शकता. आपण मागच्या रोज व्हिडिओमध्ये जसं आपण स्पेल बनवलं होतं आणि स्टीमला ॲड केलं होतं, लीफ वगैरे सेम तसंच बनवायचं आहे आणि आपण हे फ्लावर तसंच रेडी करायचं आहे. ओके. ओम शांती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा आणि नक्की कमेंट करा की तुम्हाला हे फूल कसं वाटलं आहे.